म्हसवड मायणी रोडवर भीषण अपघात। इनोव्हाची दुचाकीला जोरदार धडक। 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। दिडवाघवाडी गावच्या हद्दीत ढेमरे वस्ती स्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30च्या सुमारास हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार डाकणी येथील भीमराव चांगदेव शिंदे वय 65 वर्षे आणि त्यांचे चुलत बंधू रघुनाथ नामदेव शिंदे वय 56 वर्षे हे होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH11 CM 8514 वरून म्हसवडकडून ढाकणीच्या दिशेने जात होते। याच वेळी मायणी बाजूकडून म्हसवडकडे येणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक MH04 GG 9292 वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या धडकेत भीमराव चांगदेव शिंदे आणि रघुनाथ नामदेव शिंदे हे दोघेही गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी म्हसवड येथील रुग्णालयात नेण्यात आले। मात्र या अपघातात भीमराव चांगदेव शिंदे यांचा मृत्यू झाला, तर रघुनाथ नामदेव शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर इनोव्हा वाहन चालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता आपले वाहन घटनास्थळी सोडून तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। या प्रकरणी अण्णा भीमराव शिंदे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 222/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघातातील इनोव्हा चालक सध्या अज्ञात असून त्याचा शोध म्हसवड पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार DP खाडे करीत आहेत। दरम्यान रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। या भीषण अपघातात भीमराव चांगदेव शिंदे यांचा मृत्यू झाल्याने ढाकणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अशा स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खबर गावाकडची न्यूज। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।